आज सकाळी जो मी सोशल मीडियावरती कळंबा फिल्टरचा ओव्हरफ्लोचा जो व्हिडिओ व्हायरल केला होता, आज आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून याचं गांभीर्य तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी बघा, सकाळी मी ज्यावेळेला आलो होतो या ठिकाणी पूर्ण असं ओव्हरफ्लो होऊन पाणी तुंबलेलं होतं। त्या ठिकाणी एका कुत्र्याने विष्ठा सुद्धा केलेली आहे, ती आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय। त्यानंतर मी तुम्हाला पुढील दिशा दाखवतो। आज ह्या पूर्ण टाकीवरती पाणी साचलं होतं। आज हे बघा, या ठिकाणी 69 ते 63 हॉल आहेत। कळंबा फिल्टर मधून जे फिल्टर झालेलं पाणी आहे कळंबा तलावाचं। साहेबांना थांबवतो आता। साहेब मला म्हटलं की तुम्ही हे फिल्टर केलेलं पाणी जे आहे म्हणजे शुद्ध पाणी आहे, ते शुद्ध पाणी याच्यामध्ये जाते। दुसरं गांभीर्य म्हणजे आताच बघा, या काचा इथं पडलेल्या आहेत फुटलेल्या, आणि या काचा सुद्धा या पाण्याच्या मार्फत आपल्या नागरिकांपर्यंत जाऊ शकतात। कोल्हापूर शहराला पाणी करायला लावणारे हे प्रशासन कालच रात्री जी घटना घडली, पाण्याच्या खजिन्यामधून लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो करून घालवलं। तसंच लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी कळंबा फिल्टरला कुत्र्याने विष्ठा केलेलं पाणी, दूषित पाणी, काचा फुटलेलं पाणी, त्यामध्ये पालापाचोळा मिक्स झालेलं 85 लाख लिटर पाणी आज कोल्हापूर शहराला या कळंबा फिल्टर मधून पाजलं गेलेलं आहे। जर प्रशासनाला असं अंदाधुंद कारभार जर कोल्हापूर शहराचा करायचा असेल तर आपल्या त्यांनी खुर्च्या खाली कराव्या, अन्यथा कोल्हापूर शहर गप्प राहणार नाही। याला कळंबा फिल्टर हाऊस असं म्हणलं जातं। ते कळंबा फिल्टर हाऊस का म्हणलं जातं? ह्या कळंबा फिल्टर मध्ये कळंबा तलावातून येणारं जे पाणी आहे ते या ठिकाणी फिल्टरेशन केलं जातं आणि इथून पुढं खालच्या ग्राउंडच्या टाकीमध्ये ते फिल्टर केलेलं पाणी जातं। आज इथं या न्यूज चॅनलवरती मला बोलण्याची संधी दिली, हे कशासाठी? आज सकाळी जो सोशल मीडियावरती मी जे कुत्री पाण्यामध्ये खेळत होती, ओव्हरफ्लो टाकी होत होती आणि त्या ओव्हरफ्लो मधला पाला जो मिक्स झाला होता ते त्या शुद्ध केलेल्या पाण्यामध्ये मिक्स होत होता, ते दाखवण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत। म्हणतोय की कोल्हापुरामध्ये जन्म कुठेही घेतला तरी मरण कोल्हापुरात यावं। खरोखरच हे मरणासाठीच आपल्याला कोल्हापुरात पाठवलंय का असं म्हणावं लागतंय? कारण काय की आज काल रात्रीच तुम्ही मला एक व्हिडिओ पाठवला होता पाण्याच्या खजिन्याचा। त्या पाण्याच्या खजिन्यामध्ये सुद्धा पाणी, त्याच्या अगोदर 2-3 दिवस झालं कोल्हापूरला पाणी वाचून माणसं तळमळत होती आणि तो ओव्हरफ्लो झाला। आणि आज सकाळी तुम्ही आम्हाला जो व्हिडिओ पाठवला तो तर अगदी म्हणजे न बोलण्यासारखं काम झालेलं आहे। तुम्ही म्हणताय तसं ते शुद्ध झालेल्या पाण्यामध्ये कुत्री खेळत, ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामध्ये कुत्री खेळत होती। ती तुम्ही म्हटलं की विष्ठाही केलेली बघितली तुम्ही व्हिडिओ पाठवलाय। मग ही फार गंभीर बाब आहे आणि तुमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता त्या ठिकाणी आवर्जून पोहोचतोय आणि तिथं जर प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असेल तर याला काय म्हणायचं? नाही, आज प्रशासनानं जी झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यासाठीच तर आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत। कारण आज कोल्हापूरमध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत की कोल्हापूर जिल्हा हा असा एकमेव आजूबाजूच्या जे 3 जिल्हे सोडलेत तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळते। जर त्याच ठिकाणी जर असं अस्वच्छ पाणी जर कोल्हापूर शहराला मिळत असेल तर आमच्यासारख्याने पुढे आलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे। यानंतर मी तुम्हाला पुढे जो सकाळी मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला पाठवला होता त्याचं गांभीर्य मी तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन दाखवतो। तसेच हे बघा, या ठिकाणी 69 ते 63 एअर बेंड हॉल या ठिकाणी बसवले होते, त्यातले 61 एअर हॉल वरचे चोरीला गेलेले आहेत। त्यानंतर प्रशासनाने मी तुम्हाला दाखवतो, असेच ओपन मध्ये हे एअर हॉल आहेत। तसेच हे बघा, लगेच इथं शेजारी बघा सकाळी पाणी साचलं होतं त्यामुळे काही मला दिसलं नाही। या ठिकाणी काचा सुद्धा पडलेला आहे। कळंबा फिल्टर हाऊस मधून जे फिल्टर झालेलं पाणी इथं येतं, यातून काळमवाडीचं पाणी असेल, शिंगणापूरचं असेल, या टाकीमध्ये लेवल करून मिक्स केलं जाते। मिक्स केल्यानंतर हे ह्या खालच्या टाकीतून फिल्टर झालेलं पाणी वरच्या टाकीमध्ये जाते आणि ते तिथून नागरिकांना शहरामध्ये पुरवलं जाते। जर अशा ठिकाणी फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये जर इथं पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर झाडांचा पालापाचोळा, इथं कुत्र्याने केलेली विष्ठा, हे जर या फिल्टर झालेल्या पाण्यामध्ये मिक्स झाला असेल आणि त्यानंतर हे टाकीमध्ये पाणी गेले, टाकीत गेल्यानंतर तिथं कुठलाही फिल्टरचा मार्ग नाहीये, असं दूषित पाणी या कोल्हापूर शहराला हे प्रशासन देणार आहे काय? अक्षरशः या प्रशासनावरती एवढा असा राग येतोय की या प्रशासनाचं करायचं काय? या इथून पुढे जर या अशाच जर घटना घडत असतील तर मी या जल अभियंत्यांचा या चॅनलच्या माध्यमातून राजीनामा मागण्याची कोल्हापूर शहरासमोर इच्छा व्यक्त करतो। आपल्याला या बातमीतून कुणालाही दोष आरोप द्यायचा नाहीये, सत्यता दाखवणं हा याचा मागचा उद्देश आहे, या व्हिडिओच्या मागचा। काल रात्री कोल्हापूरला पाण्याची कमतरता असताना पाण्याचा खजिना इथं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि तीच पुनरावृत्ती कळंबा फिल्टर हाऊस इथं झालेलं आहे। कळंबा फिल्टर हाऊस इथं आपण कॅमेरामॅनना सांगितलं तर हे सकाळी पाणी
सगळं ओव्हरफ्लो झालं होतं आणि हे ओव्हरफ्लो झालेला व्हिडिओ अनेक सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. पण त्याच्याही पेक्षा गंभीर बाब अशी आहे, आपण जिथं उभारलोय इथं फिल्टर झालेलं पाणी इथं येतंय आणि हे फिल्टर झालेलं पाण्याचं जे पूर्ण पाईप आहे ती इथून कुठेतरी गुम झालेले आहेत आणि हे जे पाण्याची लेवल आहे याच्यामधून साहजिकच आणि अगदी सोप्या मार्गाने याच्यामध्ये कचरा, अनेक प्रकारचे घातक घटक, काही विकृत बुद्धी याच्यामध्ये सहज टाकू शकतात आणि हेच पाणी आपल्याला मुख्य टाकीच्या मार्गे नागरिकांना पोहोचवलं जातं. तर या बातमी मागची गंभीरता अशी आहे की जे पाणी कोल्हापूरकर पितायत आणि कोल्हापूरकर म्हणून आपल्याला अभिमान आहे, त्या कोल्हापूरच्या नागरिकांना जे जीवनामध्ये आवश्यक असं पाणी आहे तेच पाणी जर अशा पद्धतीने दूषित होत असेल, आज आपण सकाळचीच कल्पना करू की इथे ओव्हरफ्लो झालं होतं म्हणजे हे पाणी संपूर्ण या लेवलला होतं. मी कॅमेरामॅनने सांगितलं की हे इथं ओव्हरला होतं आणि इथं सर्वसाधारणतः प्रत्येक पाईपवर बघितलं तर अशा पद्धतीचे दगड त्यांनी त्याच्यावरती झाकण्यात ठेवलेले आहे. म्हणजे आज सकाळी जो व्हिडिओ प्रसिद्ध झालाय त्यामध्ये इथं कुत्री खेळत होती, त्या एका कुत्र्याने तिथं विष्ठाही केलेला आहे. समोर आपण कॅमेऱ्यात दाखवलं तर तिथं काचाही फुटलेला आहे. मग साहजिकच याच्यामधून ते घाण सगळे असेल, पालापाचोळा असेल, विष्ठा असेल किंवा आणखी काय असेल ते याच्यामधून या फिल्टर केलेल्या पाण्यात गेलं असेल आणि त्या पाण्यात गेल्यानंतर ते मेन टाकीमधून असं का म्हणू शकत नाही किंवा असा का संशय येत नाही की हे दूषित घाण पाणी खालीपर्यंत नागरिकांकडे गेलं असेल. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायला पाहिजे की खरोखरच प्रशासनानं जागं झालं पाहिजे आणि कमीत कमी हे पाणी फिल्टर केलेलं स्वच्छ आणि चांगलं पाणी कोल्हापूरकरांना मिळावं हाच या व्हिडिओ मागचा आपला उद्देश आहे. यामधून कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्या संस्थेला बदनामी व्हावी, त्याच्यात काहीतरी रोष व्हावा असा आपला या व्हिडिओ मागचा अजिबात उद्देश नाही. तर या व्हिडिओची दखल घेऊन प्रशासन 100% लवकरात लवकर जागं होईल आणि इथल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्वरित सोडवल्या जातील आणि इथून पुढे भविष्यात सर्व नागरिकांना चांगलं स्वच्छ पाणी मिळेल हीच अपेक्षा करतो. धन्यवाद.